आपल्या वयाला घालू नका आपल्या विरोधात एकमेकाचं रक्त कुणीही सांगायचं नाही. सगळे ते आंदोलनात उतरले पाहिजे. विम्याचे पैसे कसं काय मिळत नाहीत ते पण बघतो. तुमच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं. तुम्ही बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसला उठायचं. मुंबईत कसे मराठी एकदा नेले ना कोणत्या डांबऱ्यावर मराठीचे कोणचा गावना कोणाचा कुंकड पळवतोय तळाला मिळाला. मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलीस होता बॅरिकेड पळवत म्हणून त्याला चाक असते बाबा खालून. म्हणजे लढाई जर जिंकायची म्हणत तर ती चिकाटीला लढावी लागते. माझ्या अगोदर सुद्धा समाज लढला परंतु आपण जी चिकाटीनं त्याच्यात उतरलोत ना म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या. 58 लाख नोंदीमध्ये साधा आकडा नाही. 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. कोणाला काय बोंबलायचं बोंबलं नाही मला माहिती. गेले हे आपले काही दुकानदार म्हणते निघालच नाही. तो तुला काय सांगावं आणि कुणी उठत माझ्याच मागं लागलं. रोज 2-4 दिवसाला 4-5 जण उठले का आलेच मीडिया आणि तेवढाच आरोप आहे दुसरा काहीच नाही. त्याने त्याला हाणलं त्यांचे गबाळ हाणलं कुठं आहे मग रोज दुसऱ्या गाडीत बसवतोय मी. गबाळ हाणलंय कुठं खरं खोटं सांगत नाही तुम्हाला मी. या गाड्या मापल्या नाही बरं आमदार साहेब मापल्या नाही गाड्या. त्या गाड्या मराठा समाजाच्या. हे जर ठरलं ना ओळखू गाव त्याला सोडून जायचं मला रिक्षा जायला पैसे नाही. मी माझ्या आयुष्यात काही कमीच नाही. मला कमवायचं नाही. मला ह्या लेकी बाळीच्या तोंडावरती आनंद आणि हसू बघायचं यांचे. त्यासाठी जीवन पूर्ण करायला लावलं. लेकरा बाळाला आयुष्याचं सुख समाधान द्यायचं. त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना टिकलं पाहिजे असं द्यायचं. तात्पुरतं मागायचं नाही. तुम्ही बी उद्या पासून तुमच्या उर्वरित आयुष्यात मार्कशीट मिळून देत नाही. ती मार्कशीट धोकादायक असते. सगळं काड्या करतात मागं बसल्या बसल्या. उद्यापासून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मिळवताना काय मिळवायचं. तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं द्यायचं हे मागा. मतदानाला दे पैसे, कोंबडी खायला दे पैसे, बिगाड चाळ्या नाही करायचं. आयुष्याचं जे लेकरा बाळाला आयुष्याला लागतं ना ते द्या. त्यांच्या शेतीमालाला भाव द्या. मागताना असं मागा की कायम पाणी मिळालं पाहिजे. पाणी असल्यावर आपण 2-2, 3-3 पिकं घेतोय. कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभारायची गरज नाही. कष्ट करून श्रीमंत होऊ आपण असं मागा. आरक्षण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशा गोष्टी मागा. 500 घेईन 1000 घेईन ते आयुष्याला पुरत नाही. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये देते. पुरले का नाही मग काय घेतले असं नादी लावी देते आपल्याला. लाडक्या बहिणीला 1500 देते. 1500 बाजारात जो तर उडत येते आणि ते जर दादीच्या सपाट्यात जर सापडले ना 1500 दादीच्या सपाट्यात उडले ते तर संध्याकाळ होऊन येत नाही. दाजी मग 1500 आउट. ही किंमत आहे आपल्या लेकरा बाळाची. आपल्या लेकरा बाळाला लेकी बाळीला आयुष्याचं द्या. अधिकारी झाले पाहिजे. तुमच्या दारात लाल देव आला पाहिजे. पोरीकड नाही तर पोराकड सुखाचा दिवस त्या दिवशी. 50-60 वर्ष टेन्शनच नाही. एकदा नोकरीला अधिकारी झालाय असं घ्यायचं. आपण थोडं मागून आपलीही किंमत कमी करू नका. आपल्याही लेकरा बाळाचं जीवन डावावरती लावू नका. त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पोरी नोकऱ्याला लागले पाहिजे. उच्च शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे. आता पोरीला मोफत शिक्षण करून घेतलंय आपण. फक्त मराठ्यांसाठी देत होत्या. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस मोर्चा घेऊन वाशीला गेलो होतो तिथं सांगितलं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत 3-4 महिने लागणार आहेत. तर आपण मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना म्हणलं असतो हो मराठ्याच्याच पोरीला पाहिजे. मी तिथं आलेल्या मंगलप्रभात जोडा तिथं आलेले दीपक केसरकर साहेब लय मोठे मंत्री आले. त्या तुम्हाला किती नाव सांगा 15 मिनिटालाच मंत्री बदलायचं. 15 मिनिटाला मी म्हणा ते पहिले आलेलं पुढे गेलं. ते म्हणे ते इधर यायला भेटतोय. मला इधर यायला भेटतंय कारण त्यात काही मंत्री आज